नाशिक जिल्ह्यातील रामशेज, कोलेधर, धोडप किल्ल्यावर पेठ तालुक्यातील पाळशी, गावंद, डोंगर परिसर, मातोरी परिसरातील दरीमाता वनराई, मखमालाबाद परिसरातील सुळा डोंगर, पांडवलेणी पर्यावरण क्षेत्रात भीषण वणवा लागला। वणव्यात असंख्य उभी झाडं, वन्यजीव, पक्षी, सरपटणारे जीव, जैवविविधतेचं अतोनात नुकसान झालंय। जुनी असंख्य झाडं जळून भस्मसात झाली। वन पर्यावरण विभागाचं या बाबतीत अजिबात गांभीर्य नसल्यानं वणवा लावणारे मोकाट आहेत। गतवर्षी व यंदा वणव्याच्या कित्येक घटना मात्र वणवा प्रणव क्षेत्राचे साधे पंचनामे देखील केले जात नसून स्थानिक ग्रामपंचायतीही वणव्याच्या बाबतीत गंभीर नाहीत। ग्रामपंचायतीत कागदावर असलेल्या वनसमित्यांना वणवा मुक्तीचे जाळपट्टे उभारणीचं प्रशिक्षण देऊन मात्र हायटेक पर्यावरण वन विभागाने या बाबतीत पुढाकार घ्यावा अशी मागणी वणवा विझवणाऱ्या पर्यावरण मित्रांनी केली आहे। जय शिवराय, जय गडकोट, किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। नाशिक जिल्ह्यात मागील 8 दिवसामध्ये 6 ठिकाणी वणव्याच्या घटना घडल्या। नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वणवे लागत आहे। महाराष्ट्रातील वणव्याच्या घटना ह्या दुर्दैवी असून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वणवा लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात। आम्ही वारंवार शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, वृक्षमित्र परिवार, त्याच्यानंतर दरीमाता वृक्षमित्र परिवार सातत्याने आम्ही निवेदन देत असतो। निवेदनं देऊनही शासन, प्रशासन आणि त्यांच्या वन व्यवस्थापन समित्या अजूनही वणवा विझवण्यासाठी पाहिजे तशा सक्रिय झालेल्या नाहीत। आम्ही कालही नाशिक जिल्ह्याचे मुख्य वन संरक्षक अधिकारी यांनाही पत्र दिलं। आमचं म्हणणं आहे की वणवा थांबवण्यासाठी, वणव्याची दाहकता कमी करण्यासाठी जाळपट्टे उभारले पाहिजे। वणवा रोखण्यासाठी वणवा रोधक पथक तयार केलं पाहिजे। त्यासाठीचं प्रशिक्षण द्यायला शासकीय प्रशासकीय लोकांकडे वेळ नसेल तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्हाला साधन सामुग्री उपलब्ध करून द्या। आम्ही गाव पातळीवर जाऊन वन व्यवस्थापन समित्यांना वणवा रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्या सुद्धा आम्ही त्यांना सुचवू आणि त्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण देऊ। मात्र या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत नाही। वन आणि पर्यावरण विभागाने यासाठी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। नाशिक जिल्ह्यामध्ये मागील हप्त्यामध्ये घडलेल्या घटना, काल धोडप, त्याबरोबर कोलेधर नावाचा किल्ला आणि त्या सातमाळा पर्वतरांगेमध्ये मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता। ह्या वणव्यामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता, वन्य प्राणी, जैव सरपटणारे प्राणी, वन्यजीव हे नष्ट होतात, जळून खाक होतात आणि विस्थापित होतात, सैरावैरा पळतात। अशा पद्धतीने परवाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्याला आग लागली। रामशेजला दुसऱ्यांदा आग लागली। दरवर्षी रामशेजला वणवा लावण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं। त्याचबरोबर गत आठवड्यामध्ये पेठ तालुक्यामधील एक गावंद परिसरातला मोठा डोंगर जळून गेला। मित्रांनो, हे कळकळीने सांगायची विनंती अशी की गेल्या अनेक वर्ष वणवा लागतोय, मात्र या वणव्याच्या प्रती कोणीही गांभीर्य दाखवत नाही। समाज दाखवत नाही, वन व्यवस्थापन समित्या दाखवत नाही, त्याचबरोबर शासन, प्रशासन, वन आणि पर्यावरण विभाग आणि पर्यावरण मंत्री सुद्धा अजूनही या बाबतीमध्ये गंभीर नसल्यामुळे आम्ही काल त्यांना निवेदन दिलं आणि यापुढे वणव्यामध्ये कुठल्याही प्रकारची जैवविविधता नष्ट होऊ नये यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, जाळपट्टे उभारावे आणि गावोगावी वणवा प्रवण क्षेत्राची नोंद घेऊन त्या नोंदी तयार कराव्या जिथे वणवा दरवर्षी लागतो आणि त्या ठिकाणी वणवा रोधक पथक हे सातत्याने सक्रिय करावं अशी मागणी मी करीत आहे। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।